गाव घाटला बॉईज घाटला टीम आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा रंगताना पाहायला मिळेल. जबरदस्त क्रिकेट इथून प्रत्येक मॅच मात्र क्रीडा रसिकांच्या मात्र पसंतीला उतरणारी आपल्याला पाहायला मिळाली. दोस्ती चषक 2024चा धमाका आजची अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीतील एक एक मॅच मात्र मंत्रमुग्ध करणारी आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तोपर्यंत जाऊया डीजे नितीन यांच्याकडे. डीजे सागर पनवेल गिरवले गावामध्ये आयोजन केलंय क्रिकेटचा. पनवेल तालुक्यात झाली या चर्चा भव्य दिव्य या स्पर्धेचा. श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित करतोय दोस्ती चषक मानाचा. हे आयोजन भारी गिरवले गावाच्या साऱ्या क्रिकेट पटून. श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित करतोय दोस्ती चषक मानाचा. हे आयोजन भारी गिरवले गावाच्या साऱ्या क्रिकेट पटून. दीपक म्हात्रे आणि ऋतिक म्हात्रे दादर यांच्याकडून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जातोय. पाहिजे कोणीतरी शेकोटी पेटवलेली आहे, कृपया प्लीज लगेच ती बंद करायची नंतर आमचे आयोजक येऊन तिथे तुमच्यावरती कारवाई करतील. चला इथून पाहिलं गेलं तर दोस्ती चषक 2024चं एक दमदार आयोजन. प्रत्येकानं खूप मोठं योगदान दिले. आज नितीन बैकर यांची ड्रेसिंग खूप काही सांगून जातोय. अगदी आम्ही ट्राय करू मार्केटमधून कुठून आणलंय. विश्वजित मोरे सर ज्याने आम्हाला तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाची भव्य दिव्य ट्रॉफी आम्हाला इथे स्पॉन्सर केलेली आहे. अखंड 3 दिवस या स्पर्धेसाठी मोठं योगदान विश्वजित मोरे साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचे चिरंजीवी अगदी शेवटच्या मॅचपर्यंत इथे असतात. तनुज मोरे त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करू. गेम ऑन लेट्स प्ले संघर्षाला सुरुवात इथे होताना पाहायला मिळेल. 3, 2 and 1 गोडसाई बी आणि घाटला गाव घाटला. पहिलाच बॉल वरती मात्र तडाखा पाहायला मिळतोय. ते धडक बेधडक हा खेळाडू आहे. कडक 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 यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय षटकार. जय महाराष्ट्राचा जय जयकार करणारा हा समुद्र संगीत आपण ऐकलात. आता इथे मात्र पाहायला गेलं तर एक तेरी तो दूसरी मेरी, बारी बारी आएगी सबकी बारी. फलंदाज बाद दांडी गुल. श्रीजी आतमोडे साहेबांचं इथे शुभागमन झाले आणि गिरवले गावाचे तारा कान्हा आमचे दीपेश हातमोडे यांनाही विनंती करू आपण या इकडे. डीजे ऑपरेटिंग भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.
जबरदस्त मॅच. करण हातमोडे साहेबांचे इथे शुभागमन झाले. त्यांची ड्रेसिंग खूप छान आहे. प्रत्येकजण एन्जॉय करतात या क्रिकेटला. जणू काही लग्न सोहळा गिरवले गावामध्ये प्रत्येकाचं आहे की काय असं पाहायला मिळतं. आणि दी धडक बी धडक आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. एकापेक्षा एक मॅचची आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोसाई बी आणि आता घाटला बॉईज घाटला टीम खेळत असताना पहिल्याच बॉलवरती सूरज केने, दुसऱ्या बॉलवरती बाद झालाय. चतुराई, चाणाक्ष, हुशार गोलंदाज आहे, खास क्लास आणि आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत. चेतन महानत. गोरसई बी ही टीम जबरदस्त पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटमधील बाहुबली टीम म्हणून या टीमकडे पाहायला जातोय. हा मिक्स टायमिंग शॉट क्षेत्ररक्षक पोचणार नाहीये तिथे. दूरवरचा प्रवास अपुरा पडला. डी फॉरवर्ड रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. एक 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेनं सुरुवात होईल धावफलकावरती. 8 धावा आणि या 8 धावा खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. कारण इथून पाहायला गेलं तर लो स्कोरिंग मॅचेस आपण अगदी 1च्या नंतर या मैदानामध्ये होताना पाहायला मिळाल्यात. आणखी एक जबरदस्त बॉल ट्रॅव्हल केलाय. हिट तर केलं गेलंय. तिसरे आणि फलंदाज बाद की काय त्यासाठी मात्र इथे पंच येतील आमच्या तिसरे पंचांकडे. आणि तिथून फलंदाज बाद होतील. योग्य निर्णय. अगदी घारीसारखी नजर तिथे पंचांची आम्हाला पाहायला मिळाली. म्हणून की काय हे तिन्ही पंच अगदी उत्तम स्पर्धा इथे हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि आणखी एक विकेट गुरसाई बी टीमची मात्र जाताना पाहायला मिळेल. बॅक टू डग आउट. संदेश केने एकही बॉल फेस केला नाही. गोल्डन डकचा शिकार होताना मात्र पाहायला मिळाले. कारण नॉट स्ट्राईक एंडला होते. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथून अगदी हताश निराश होऊन मात्र माघारी जाताना मात्र पाहायला मिळतील. पैशाचं जी केली मंत्रमुग्ध केले घाटला बॉईज घाटला टीमसाठी. ऑनसेटला फटका फक्त आडव्या बॅटनं ढकलून दिला. आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक येत्या तिथे बॉलपर्यंत येतील, पोहोचतील, उचलतील, फेकी करतील. 1 धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. आणि हा क्लास पहिल्या षटकामध्ये मात्र सातत्य दाखवले गेले चेतन या गोलंदाजांनी. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागत आहेत त्या बॅटिंग करत असताना टीम. स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान अँड ग्रीश 11 गोरसई बी या संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. 2 महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर सलामीची जोडी. चला इथून 9 धावा धावपलकावरती इथून लागल्या जात आहेत.
दुर्गेश पाटील येतात गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या षटकासाठी आणि इथून गोलंदाजी म्हणता येईल ना, अगदी आगीचे निखारे बॉल इथे मात्र हाताळले जातात. कारण एक महत्त्वपूर्ण फलंदाजाची जोडी मात्र बाद केली, त्याच्यानंतर मात्र कमबॅक करत असताना दुसऱ्या षटकामध्ये ही मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खास टीम आहे घाटला टीम म्हटल्यानंतर अगदी सर्व उत्कृष्ट खेळाडू या टीममधून मात्र आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळत आहेत. आणखी एक चांगला बॉल, परंतु त्याच्यावरती आक्रमण हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र फेकून दिले डीप फॉरवर्ड रिझनच्या डोक्यावरून. पुलचा फटका. मुंबईची आणि इथून मिड ऑन रिझनमध्ये ढकलले गेले. एक सिंगल येईल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या गुरसाई बी. 16 धावा 16 आणि स्कोरबोर्ड. टीम दोन्ही तेवढे ताकदवान आहेत पाहायला गेलं तर. इथून जो स्कोर होणार आहे अगदी रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. घाटला बॉईज, घाटला गाव आणि जय माता दी दिगोडे यांच्यामध्ये मॅच पाहिली. तिथे अगदी जबरदस्त खेळ करत घाटला गावानं मात्र विजयी संपादन केला होता. तिथून गोरसई बी हा संघ मात्र पाहायला गेलं तर आता अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतोय घाटला बॉईज घाटला गावाच्या. दोन्ही टीमचा विचार केला, चर्चा करू आपण विजयी धावांसाठी. लॉंग ऑफ रिझनमध्ये खेळून काढला. एक सिंगल सहजरित्या मात्र ते पूर्ण होताना पाहायला मिळतील आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 18 धावा 18 अन स्कोरबोर्ड मात्र टीम गोरसाई बी. पॉईंटच्या डोक्यावरून मात्र पाहायला गेलं तर उचलले गेले. एक सिंगल इथं पाहायला मिळेल. खूप छान डीप मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हीच खासियत आहे. टाळ्या वाजल्या जात आहेत घाटला बॉईज घाटला गावासाठी, कारण 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय आणि 2 षटकाच्या खेळीनंतर महत्त्वपूर्ण सलामीची जोडी बाद करून धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 19 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 10 धावा. अजूनपर्यंत इथून 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि पवन केने अजूनपर्यंत विकेटवरती आहे. त्याचबरोबर कपिल केने या 2 फलंदाजांना किती धावा जमवल्या जातील आणि किती एक टार्गेट सेट केला जाईल त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. अग सोनी शुभम जाधव गोलंदाजी मार्गवरती तिसऱ्या षटकासाठी पाहायला मिळतात. अगदी स्ट्रॉंग झोन आपल्याला पाहायला मिळेल तर टीम घाटला बॉईज घाटला गावाची आहे. कारण इथून गोलंदाजी हीच स्ट्रेंथ सातत्याने घाटला गावाची राहिली गेलेली आहे आणि त्याचमुळे की काय आत्तापर्यंत अगदी फलंदाजांची व्यसन ओढून ठेवलेली आहे आणि धावा घेण्यापासून मोठे फटके घेण्यापासून
थांबवून ठेवले, थोपून ठेवले. ऑन स्ट्राईक पवन केने, स्टार खेळाडू. ठाणा रायगड असेल, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नवी मुंबई रत्नागिरीपासून अखाती देशांपर्यंत खेळणारा हा खेळाडू. ट्रेडमार्क आहे पवन केने यांच्या बॅटमधून बॉल होतोय सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 6 षटकार. पाहायला मिळेल का पवन केने यांच्या बॅटमधून, कारण मोठा फटका शोधत होते आणि तो मोठा फटका आलाय पवन केने यांच्या बॅटमधून. 2 षटकार आत्तापर्यंत साकारले गेलेत. पहिल्या मॅचमध्ये थोडेसे मात्र इथे अपयशी ठरले होते, स्वतःवरती नाराजी झाले होते. आणि त्यानंतर या मॅचमध्ये एक क्रुशल मॅच आहे, एक महत्त्वपूर्ण मॅच, जिथून गोलंदाजी ज्या टीमची स्ट्रॉंग आहे आणि त्याच स्ट्रॉंग गोलंदाजी समोर तुम्हाला मात्र चांगली फलंदाजी करून आपल्या टीमला सुस्थितीमध्ये मात्र न्यायची आहे. त्याचमुळे की काय पवन केने शांत खेळ आपल्याला करताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. इथून या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा. 26 आणि स्कोरबोर्ड टीम बॅटिंग करत असताना स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान अँड ग्रीष्म 11 गोरसई बी. शुभम जाधव व्हाईट बॉल इथे हातलत असताना मात्र पाहायला मिळतील. आणि इथून लगातार 3 षटकारांसाठी ओमी पाटील लोणवली यांच्याकडून पवन केने यांच्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु इथून बॉल मिस झालाय, पॉइंटला ढकलून दिले. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान अँड ग्रीष्म 11 गोरसई बी. 28 धावा, 28 आणि स्कोरबोर्ड. आज कोणती टीम सुपर 4 मध्ये जाईल त्यासाठी मात्र चाललेला संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. अजूनपर्यंत इथून खूप खेळ बाकी आहे. कांचनजी पालकर यांनी निश्चित बक्षीस लावल्या होत्या, परंतु छोट्या अगदी लवकरच बाद झाले होते. इथून संधी आहे, 1 धाव तर कंप्लीट केली जाते, परंतु स्पीड झाल्या. हातातून बॉल 30 सर्कलच्या आतमध्ये निश्चित ढकलले गेले, तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जाते. त्या 2 चतुराई दोन्ही फलंदाजा प्रेझेंट ऑफ माइंड. तुमचं मैदानामध्ये स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ते 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा मात्र इथे खराब पाहायला मिळालं. स्कीड झालं, त्याच्यानंतर त्याचा फायदा उचलला. जिथे एक सिंगल होती तिला डबलमध्ये कन्वर्ट केले गेले आणि इथून धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 31 धावा. 31 ऑन स्कोरबोर्ड. शॉट एक्स्ट्रा कव्हरला इथे बॉलला ढकलून दिले. हॅलो, थोडा स्पीडअप करा प्लीज. तर या दरम्यान प्रसिद्ध बैलगाडा मालक भंगारपाडा गावचे नयनशेठ कटेकर, केतनजी पाटील, कौस्तुभजी कटेकर, बच्चा ग्रुप भंगारपाडा यांच्याकडून स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. त्यांना विनंती असेल, आदरणीय प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय नयनशेठ कटेकर, केतनजी पाटील, कौस्तुभजी कटेकर, बच्चा ग्रुप भंगारपाडा यांना विनंती राहील आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ओमी पाटील लोणवली गोरसई गावचे जावय त्यांनाही विनंती असेल, या ओमकार पाटील त्यांना विनंती असेल आपण एक या आपलंही मनपूर्वक स्वागत. अल्पेश बोपी सांगडे यांच्याकडून पवन केलेला शुभेच्छा. नयनशेठ कटेकर गोल्डन बॅन बच्चा ग्रुप भंगारपाडा करतर सुप्रसिद्ध बैलगाडा मालक
बैलगाडी क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं मनपूर्वक स्वागत या दोस्ती क्रिया चषक 2024 या स्पर्धेमध्ये. रुपेश सर खतर गोरसईची मॅच सुरू आहे परंतु व्ह्युअर्सची संख्या वाढली आहे. अंतिम षटक इथे आपल्याला पाहायला मिळेल मार्ग असं, परंतु इथून पहिलाच बॉल वाईटचा निर्णय मात्र इथं पाहायला मिळेल. अनिकेत पावसकर गोलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राईक फलंदाज पवन केने. याची स्टाईल आणि फलंदाजी करणारी स्टाईल आपल्याला खूप छान सातत्य मात्र पाहायला गेले. आणखी एक बॉल जबरदस्त जोरदार अपिली केली जातोय आणि फलंदाज बाद पवन केने यांच्या मात्र विकेटचं होते पतन आणि विकेट प्राप्त करून दिली. अंतिम षटकासाठी मला का आणलं गेले त्याचं उत्तम उदाहरण अनेक देत असताना मात्र पाहायला मिळतील. आणि बॅक टू द गाउट परतावं लागेल जे लयमध्ये खेळत होते आणि अंतिम षटकामध्ये गरज होती गुरसई बी टीमला. तेच फलंदाज पवन केने बॅक टू द गाउट. किशोर मुकादम नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत जिथून गुरसाई बी अगदी संकटामध्ये होती. जर जिथे पाहिलं गेलं तर एक बॉल 2 बॉल आणि 3 धावांची गरज असताना मात्र तिथून षटकार लगावला होता आणि आपल्या टीमला मात्र इथे विजयी करून दिले होते. तेच किशोर मुकादम हे फलंदाज नवीन मैदानामध्ये जात असताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. गुरसाई बी आणि विरोधामध्ये घाटला बॉईज घाटला गाव 2 दमदार संघ एकमेकांविरोधामध्ये शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल डॉट आलाय संकटामध्ये टाकत असताना घाटला बॉईज घाटला टीमची स्ट्रॉंग बाजू जर पाहिले गेली तर गोलंदाजी आहे. त्याच गोलंदाजीवरती आतापर्यंत इथे धावा जमवल्या गेल्यात 33 धावा. अगदी स्ट्राईक आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी उंची जास्त होती परंतु कापसेल घेण्याचा प्रयत्न तोही अपयशी आणि इथे धावा कंप्लीट केल्या जाते. त्या 2 जिथून धावा येत आहेत ना त्या घेणं खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी मात्र प्रयत्न पाहायला मिळालं आणि इथून या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 35 धावा 35 आणि स्कोरबोर्ड 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि इथून थोडासा बाहेर जाणारा बॉल कारण फलंदाजांपासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. स्ट्राईक कन्वर्ट कदाचित करायची होती का डेफिनेटली फाईटचा निर्णयही आलाय म्हणजे इथून धाव घेतली जाईल 2 आणि इथून 2 धावांनी धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 37 धावा टीम गुरसई बी. रुपेश सर बॉलरची आपण जर ॲक्शन पाहिली तर झिम्बाब्वे संघाचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रजा अगदी मिळतीच होती त्याची बॉलिंग शैली. ग्रिप अतिशय मागे आणि अगदी लपवून बॉल तो डिलिव्हर करतोय. साऊथ आफ्रिकन टीमचा जोहान बोथा सुनील नारायण यांची शैली आणखी एक जबरदस्त बॉल. रोशन पाटील सर चर्चा करत होते गोलंदाजांच्या स्टाईलविषयी आणि यस डेफिनेटली पाहायला गेलं तर प्रत्येक गोलंदाजांनी ना इम्प्रेस केलं. 4 ते 4 गोलंदाज घाटला गावासाठी येत आहेत काय आणि आपल्या नावाचा परिचय देत आहेत काय. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या चेतन या गोलंदाजांनी. दुर्गेशांनी 10 धावा खर्च केल्यात. नंतर त्यानंतर शुभम येत आहेत 13 धावा खर्च केल्यात. आता अनेकेत अंतिम षटकासाठी आलेत आणि आत्तापर्यंत इथे धावा खर्च केल्यात 5. 4 बॉलचा खेळ
आतापर्यंत झाला अगदी हातभर बॉल वळवला गेलाय. एक खास आणि खासियत घाटल्या गावाच्या टीम्सची आहे, तेच मात्र पाहायला गेलं. आणि इथून डॉट बॉल आलाय, खूप छान. इथून अंतिम बॉल या इनिंग मधील असेल आणि या अंतिम बॉलवरती धावा येणारी या बोनस असतील टीम गोरसई बी या टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण बॉल. आणि इथून ज्या चेसिंग धावा मात्र इथून ठेवल्या जातील तसं निर्णायक धावांचा बॉल. आणखी एक चांगला बॉल इथं मात्र हाताळला जातोय. खास आहे, क्लास आहे, क्लासिकल आहे. गोलंदाज नावाला रूपाला येताना पाहायला मिळेल, कारण इथून अंतिम बॉलवरती ही मात्र इथे चमत्कार पाहायला मिळाला. धन्यवाद रुपेश सर. बघा, प्रत्येक संघानं विनंती राहील थोडं स्पीडअप करा पण प्लीज. लगेच गोरसई बी संघ फिल्डिंग सेटअप लावून घ्या आणि विनंती राहील त्या ठिकाणी घाटला टीमला आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवा लगेच. आमचे खतर हरिओम फ्रुट्स अँड फरसांचे प्रोप्रायटर भाई बुवा सांगडे त्यांचं इथं आगमन, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. प्रीतम मस्के, बघा त्यांचे बॉडी लँग्वेज. आणि DK चषक या स्पर्धेमध्ये मालिकावीर ते राहिले होते. दमदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि पहिली टू व्हीलर बाईक. आणि त्यांनी सांगितलं होतं प्रवीण प्रीतम मस्केने सांगितलं होतं तब्बल 3 वर्षानंतर त्याने पुनरागमन केलं क्रिकेटमध्ये आणि ती पहिली स्पर्धा त्यांची होती आणि त्याने त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर टू व्हीलर बाईक पटकावली. परंतु एका बाजूने स्वर्गीय निलेश प्रतिष्ठान, आपण पाहता कदा जय बजरंग गोरसे बी टीम, निलेशबा प्रतिष्ठान आणि ग्रीष्म 11 जय बजरंग गोरसे बी टीम मैदानामध्ये खेळत असताना आमचे मित्र क्राईम ब्रांच युनिट 2चे रुपेशजी पाडे 39चं टार्गेट आहे. 39 38 आल्या पहिल्या सत्रामध्ये, आता 39 करायच्या आहेत कथा येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. आणि समोर आव्हान असेल त्या ठिकाणी घाटलेगाव संघासमोर जय बजरंग गोरसे बी टीमचं. फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या, गोरसे टीमला विनंती राहील. आज खरं तर कमतरता वाटली भावेश पवारची. पहिल्याही सामन्यामध्ये निसटता पराभव. आमचे भाईबुवा छोटा बकासूर सांगडे सामन्याचा आनंद घेत असताना प्युअर वेज जग्गाबाई सांगडे, जग्गा 11 सांगडे संघाचे पुरस्कर्ते, तेही सामन्याचा आनंद घेत आहे. आणि आजच्या रात्रीमध्ये मात्र तुम्ही हाय व्होल्टेज सामने पाहिले आणि दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना जो जिंकेल तो मात्र दिबा कोळीवाडा या संघासोबत पुढचा सामना खेळ. अधिश्री 11 जय गावदेव दिबा कोळीवाडा हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला, ज्यामध्ये ओमी केनीने सलग 2 सामन्यांमध्ये 2 अर्धशतक झलकावत मात्र प्रत्येकांची मने जिंकली असा खेळाडू त्याला आपण पाहिलं. तर या दरम्यान अतिथी मान्यवरांच्या आपण सन्मानाकडे वळत आहोत. नुकतंच ज्यांचं आगमन झालं, सुप्रसिद्ध गोल्डन मॅन आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक, भंगारपाडा गावचे युवा उद्योजक, बच्चा बैलाचे मालक आदरणीय नयनशेठ कटेकर यांना आम्ही ते सन्मानित करत आहोत. नयनशेठ, आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा.
केतनजी पाटील आणि कौस्तुभजी कटेकर बच्चा ग्रुप भंगारपाडा यांचा हा सन्मान संयुक्तरित्या या ठिकाणी केला जातोय. बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील खूप मोठं नाव आणि खरं तर प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुल्लाल भडक, बैलगाड्याचा नादले कडक असं म्हणतात. आणि खरं तर बच्चा बैलाचे मालक नयनशेठ कटेकर आणि त्यांचा मित्र परिवार त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातो. दोस्ती चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. तर मॅचला सुरुवात होईल. हाय व्होल्टेज सामना पहिल्या षटकासाठी मात्र गोलंदाजी मार्कमध्ये आला आहे. गोलंदाज A1 पवन केने. लेफ्ट अप राऊंड द विकेट. पहिला बॉल लॉकॉलमध्ये टाकला. हलक्या हाताने बॉलला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये ढकललाय. सिंगल घेताना आपण पहिलं फलंदाज त्या ठिकाणी होते लक्ष्मीकांत चव्हाण आणि एका बाजूने असतील दीपेश आंग्रे. हे दोन्ही खेळाडू लक्ष्मीकांतचे मूर्ती लहान आहे पण तो कीर्तिमान आहे आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहता दीपेश आंग्रे. तर समोर A1 पवन केने हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये. शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न इथे टर्न केला बॉलला. उजव्या हाताच्या फलंदाजाला खता लेग ब्रेक होता आणि गोलंदाज आपण पाहताय खरं तर पवनच्या माध्यमातून चांगला बॉल डिलिव्हर करण्यात आला. डॉट बॉल या क्षणाला आपण पाहताय. टार्गेट 39 आहे. प्रतिषटक जवळजवळ 10च्या सरासरी तुम्हाला पुढे जायचं आहे धावांचा पाठलाग करत असताना. आणि पहिल्या 2 बॉलमध्ये 1 रन मिळाली आणि एका रनने मात्र अकाउंट ओपन झालं लक्ष्मीकांत या खेळाडूचं. समोर दीपेश त्याला आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा गिरवले एंडकडून. यावेळेला बॅकफुटला गेले. जागा बनवली. एक्सा कव्हरला हा फटका. अप्पिश कव्हर ड्राईव्ह. बॉल मात्र झाला एका टप्प्याने बाउंड्रीच्या पार सीमा पार चौकार. पूर्वी क्रेज होती क्रिकेट खेळाडूंमध्ये गावांची ओळख व्हायची पण आता क्रेज बदलली. सुप्रसिद्ध बैलांमुळे आता गावांची ओळख बनली. बच्चा म्हटलं की लगेच भंगारपाडा. कारण असे तर हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. सिंगल घेतली. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहिला त्या ठिकाणी खेळला. दीपेशने चौकार लगावला आणि त्यानंतर सिंगलला प्राधान्य दिलं. संघ जाऊन पोहोचला त्या ठिकाणी बिनबाद 6 या धावसंख्येवरती. 6 धावा धावफलकावरती. अंतिम रात्री या स्पर्धेची अप्रतिम स्पर्धा. नेत्रदीपक आयोजन. शॉर्ट प्लेन बॉल टॉस केला बॉलला आणि इथे लाईन चांगली होती. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मला. खेळाडू आशाभूत नजरेने पंचांकडे पाहत बसले पण तो हे व्हेरिएशन आहे आणि पवनकडे असणारं खरं तर अनुभव आहे. पवन केने आपण जर पाहिलं तर ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेट दोन्हीचं त्याच्या अवतीभोवती बल आहे आणि वलयांकित हा खेळाडू आहे. त्याने मात्र प्रतिभावंत अशी कामगिरी प्रत्येक फॉर्मॅटमध्ये केली आहे. असा हा खेळाडू पहिल्या षटकामध्ये. शपथ झाली लक्ष्मीकांत आणि इथे मात्र डोक्यावरती हात का ठेवला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कदाचित एज लागला असावा आणि जर का हा बॉल पकडला असता तर कॉट बिहाइंड द विकेटसाठी अपील झाली असती आणि मग मात्र एखादा धक्का बसला असा बॅटिंग करताना घाटलागाव टीमला. परंतु पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती आल्या बिनबाद 6 धावा आल्या माफी असावी. आणि आजही मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये असा व्यक्तिमत्व की कृष्णा शेठ कटेकर भंगारपाडा की आपण जॉकी पहिले म्हणायचो परंतु सध्याच्या सीझनमध्ये आणि ज्याने काही काल गाजवले आणि एकेकालचा बैलगाडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील बैलगाडा मालक आणि आजही 30 दशक तोच धरारा बच्चा पक्षा बैलाचे मालक अर्थातच कृष्णा शेठ कटेकर भंगारपाडा. आपण पाहू शकाल नेहमीच ज्यांचा दमदार योगदान आणि आज त्यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय. सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल आपण पाहिल्या 6 धावा आल्या आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज त्या ठिकाणी येताना बादा सूरज केनेला. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. प्रगतीपथावर जाणाऱ्या रस्त्यावर फक्त आत्मविश्वास असलेले वाटसरू असतात असं म्हणतात आणि इथे तुम्हाला जर का प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर तुम्हाला आत्मविश्वासाने सामोरे जावं लागेल. या मॅचच्या दरम्यान दोन्ही संघ ताकदवर तगड्यात. मुंबई आणि ठाणे भिवंडी परिसर संघ. यावेळेला ऑन साईडला
क्लीन हिटिंग करताना मात्र हा फटका फसलाय. लॉंग ऑन मध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल बाद झालाय त्या ठिकाणी फलंदाज. पहिला धक्का बसेल टीम घाटला गावला. यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मित्रांनो आताच आम्हाला माहिती मिळते की आपण मेरी जंग पिक्चर पाहिला असेल नागार्जुनचा, की दादा चलते हैं तो मास, दादा हिलते हैं तो मास. साहेब आपलं सहर्ष स्वागत. मुंबईची कलोते गाव खालापूर यांच्या वतीनं गोरसे संघाच्या शुभेच्छा आल्यात, त्यांचंही सहर्ष स्वागत. प्रवीण बच्चा बैलाचे मालक नयन शेठ कटेकर यांच्याकडून आपल्या कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. दानशूर व्यक्तिमत्व आणि कदर सुप्रसिद्ध बच्चा बैलाचे मालक बंगारपाडा, संपूर्ण बंगारपाड्याचे खेळाडू देखील या बच्चा बैलाच्या सोबत नेहमी असतात. याही वेळा आपण पहिला लॉफ्टेट हा फटका बॉल बॅक ड्राईव्ह कपिल केने, चुकीची अपेक्षा नाहीये. आणखीन एक खेळाडू बाद. थंडीचं वातावरण, तापमान घसरलंय आणि इथे मात्र सलग दुसरा विकेट मिळाला सूरज केनेला. झेलबाच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाजाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. गाव टीमला संघ जाऊन पोहोचला 2 गडी बाद 8 या धावसंख्येमध्ये. अजूनही 31ची गरज आहे. टार्गेट 39 आहे आणि आता 31 धावा अजूनही बनवाव्या लागतील येणाऱ्या काही बॉलमध्ये. 15 चेंडूमध्ये 31 धावांचं कॅल्क्युलेशन. फुल टॉस ऑन साईडला हा फटका, प्रॉपर टायमिंग, मिड विकेटच्या वरून बॉलला फेकलाय, सीमारेषा पार, निर्णायक आलाय हा षटकार. ए वाय सामन्याला कलांडी देऊन गेला. 14-25. बघा शेकोटी ज्यांनी पेटवले त्यांना विनंती राहिला, पण ती विजवा प्रेक्षकांना नम्रतेची विनंती राहील, थोडं आम्हाला सहकार्य करा. वॉट अ मॅच. गोरसे विपक्ष गाठला अशी लढत. पुन्हा एकदा बिगिट करताना हा फटका फसला. कपिल केने लॉंग ऑफ मध्ये झेल खाली आले आणि इथे मात्र आपण पाहिला झेल बाद. ज्याने षटकार मला त्याला 200 रुपये पारितोषिक आलंय. ज्यांनी समोर शेकोटी पेटवले बघा त्यांना विनंती आहे कृपया ती आपण विजवा. खरं जो धूर आहे तो संपूर्ण मैदानामध्ये जातोय, त्याच्यामुळे खेळाडूंना थोडासा अडथळा निर्माण, त्याच्यामुळे आपण विनंती करतो आपणास की ती शेकोटी विजवा. तर मास दिनेश सातमोडे यांच्या वतीनं षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. जर आपणास शेकोटी पेटवायची असेल ना तर व्यासपीठाच्या आमच्या उजव्या बाजूला या डीजेच्या मागे तिथे बिंदास आपण पेटवा.
मैदानापासून थोडं लांब जा, कारण धूर येतो बघा. धुरामुळे मात्र आपण पाहिला या खरं फ्लड लाईटमध्ये थोड्याशा अडचण निर्माण होतील फलंदाजी करणाऱ्या टीमला किंवा फिल्डिंग करणारा खरं क्षेत्ररक्षकांना. त्यामुळे प्लीज आपण थोडं सहकार्य करा. लगेच प्रत्युत्तर दिलं त्या ठिकाणी सूरज केनेने. आपण पहिला फलंदाज बाद झाला सर्वेश पांचाल आणि त्यानंतर 5व्या क्रमांकावरती आला वैभव शेलार हा खेळाडू. सूरज केनेचं हे षटक 6 धावा आल्या, संघ जाऊन पोहोचला 14 वरती आतापर्यंत. अजूनही आपण पहिला भरपूर पल्ला गाठायचा आहे मोठा. याही वेळेला ऑन ड्राईव्ह इथे देखील फटका फसला पवन केने. त्याला हलायची देखील गरज लागली नाही. इतक्या अगदी शांतपणे त्याने लॉंगॉनमध्ये झेल टिपला आणि इथून मात्र आल्या पावली माघारी परतावं लागेल. आणखीन एका फलंदाजाला खेळाडू बाद झाला वैभव शेलार. 4 खेळाडू बाद केले या ओव्हरमध्ये सूरज केनेने. आणि पक्षाबैल सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण दमदार ज्यांचा वेग पाहतो त्या अर्थातच त्या बैलाचे मालक सन्माननीय कृष्णा शेठ बंगारपाडा यांचे सुपुत्र आपण या ठिकाणी पाहू शकाल. नयनबाई कटेकर यांची आपण दमदार उपस्थिती या व्यासपीठावरती पाहिली. आणि कुंडेवालची जेव्हा स्पर्धा असते ना तर नयनबाईंचा दमदार हिस्सा असो, मग कान्होबा स्पोर्ट्सची असो किंवा राधाकृष्ण असो किंवा 18 गाव प्रीमियर लीगमध्ये असो, नेहमीच नयनबाई यांचा दमदार योगदान राहिला आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. नयन शेठ कटेकर सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांच्याकरता आपण करूया स्वागत. गोल्डन मॅन आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये भरपूर चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून राहिलं. आणि प्रवीण बैलगाडा क्षेत्राचं नाव आलं की लगेच आपल्याला आठवण होते पंढरी शेठ फडके, महाराष्ट्र राज्याचे माजी बैलगाडा संघटना अध्यक्ष आणि खरं तर शर्यत किंग आणि ज्यांनी खऱ्या तर या बैलगाडा क्षेत्राला ग्लॅमर निर्माण करून दिलं असं एक दमदार व्यक्तिमत्वाचे आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. बिगिट करताना मात्र डीप स्क्वेअर लेग मधला फिल्डर आलाय. दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. इथे मात्र वॅकन एरियामध्ये बॉल पडला आणि तदनंतर मात्र आपण पाहिला या चेंडूमध्ये धावा आल्या तब्बल 2. 11 बॉल 23 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. कपिल केने बॉलिंग ट्रॅकवरती आला. कपिल केनेची खरं तर एक वेगळी ॲक्शन आहे. अगदी त्याच ॲक्शन खरं तर बॉल रिलीज करताना मध्ये एकाच ॲक्शनमध्ये दोन्ही अँगलने कट करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. असा हा गोलंदाज फलंदाज आहेत. समोर स्टॅकिंग गेला लक्ष्मीकांत. आणखीन एक बिगिट करताना मात्र रिडिंग एज लागले. विकेट किपर डाऊन द बॉल. झेल खाली क्षेत्ररक्षक विकेट किपर स्वतः आले आणि इथे मात्र खेळाडू बाद लक्ष्मीकांत बॅक टू द पॅव्हिलियन. दोन वेळा खासदार आणि एक वेळा खतर आपण पाहिलं विरोधी पक्षनेते असणारे दमदार नेतृत्व जे लढले भूमिपुत्रांसाठी शेतकऱ्यांसाठी स्वतःसाठी काहीच केलं नाही असे खरं तर तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस आपण अभिवादन करूया. मॅच ऑन आहे. शेवटचे 10 बॉल 23 धावा. नवीन फलंदाज मैदानाकडे गेला आहे चेतन मानत. यॉर्टकला बॉलला फुलर लेनचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करताना सिली मुडॉनला स्वतःच्या फॉलोतरमध्ये चेंडू उचलला आहे. इथे मात्र एक रन आपण मिळताना पाहायला मिळेल. एका रनने कॅल्क्युलेशन बदलेल. शेवटचे बॉल असतील 9. विजयासाठी आता 22 धावांचं समीकरण मैदानाकडे आलं आहे घाटलागाव टीमसाठी. घाटलागाव म्हटलं की खतर राणे फॅमिली यांचा बाले किल्ला आणि मुंबई परिसरातील हा खतर संघ इथे आला आहे. आणि इथे पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. आणखीन एक व्हेरिएशन 8 बॉल 22चं समीकरण मैदानाकडे आलं आहे. गोरसई संघाचा पहिला सामना इतका उत्कंठावर्धक झाला.
जिथे चांबारली संघाने थोडी चूक केली, विकेट किपरने झेल सोडली आणि त्यानंतर षटकार आला आणि तदनंतर मात्र कॉन्फिडन्स लेवल हाय झाला. आणखीन एक चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडला, बॉल खाली राहिला आणि थोडासा स्विंग देखील झाला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. सर्वाधिक कमी कालावधीमध्ये षटकांची समाप्ती करणारा हा संघ आहे. जास्तीत जास्त डॉट बॉल टाकून मात्र प्रेशर क्रिएट करणारा हा संघ. इथे त्रिफळाची झाला खेळाडू. अजून एक धक्का, आता 6 मध्ये करायच्या तब्बल 22. इथे मात्र चांगलं कमबॅक केलं पुन्हा एकदा कपिल केनेने. मागच्याही सामन्यामध्ये 2 धावा दिल्या होत्या, एक खेळाडू त्याने बाद केला होता आणि इथे देखील आपण पाहिला या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 3 खेळाडू बाद केले, 2 6 चेंडू आता 22. शेट कडेकर या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचे सर्व सहकारी त्यांचं स्वागत. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आता गोलंदाज येतोय किशोर मुकादम हा खेळाडू. शेवटच्या षटकामध्ये आला. मैदानाकडे गेला प्रीतम म्हस्के. मी मगाशी ज्या खेळाडूचा उल्लेख केला, DK चषक या स्पर्धेमध्ये मालिकावीर 2 व्हीलर बाईक त्याने पेन नगरपालिकेच्या मैदानात पटकावली आणि दमदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला. आता 6-22 म्हणजे किमान 3 मोठे फटके घ्यावे लागतील. किशोर मुकादमचा पहिला बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय मिड विकेटमध्ये. दिप्पाड शरीरयष्टीचा हा खेळाडू, तर जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असणारा हा फलंदाज. 5-21चं कॅल्क्युलेशन मैदानाकडे आलं. चला दिवा कोलीवाडाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. आता यानंतर विनर टीम विपक्ष दिवा कोलीवाडाशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. अधिश्री 11 जय गावदेव दिवा कोलीवाडा विपक्ष विनर टीम. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हा फटका या मॅचमध्ये आता खतर पूर्णपणे शिरकाव केलाय जय बजरंग गोरसे बी टीमने. स्वर्गीय निलेशभाई प्रतिष्ठान अँड ग्रीष्म 11 जय बजरंग गोरसे बी टीमला आपण मैदानामध्ये खेळताना पाहत आहे. पूर्णपणे शिरकाव केलाय. सेकंड राऊंडमध्ये आपण पाहता हा संघ आलेला आहे. या ठिकाणी डॉमिनेट केला. आता आपण पाहता 4 मध्ये 20 करायचे आहेत. मॅच संपलेली नाही आणि इथे मात्र मागे चालला बॉल लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप बॉल चालला सीमारेषा पार. हा नशिबाचा मिळाला चौकार. उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी दिली ते शिरीष चांगू हातमडे साहेब यांना व्यासपीठावरती आपण पाहताय. त्यांच्या समेत आपण पाहू शकाल तृतीय क्रमांक ट्रॉफी ज्याने आम्हाला दिली स्वर्गीय अनंता मोरे यांच्या स्मरणार्थ श्री विश्वजित अनंता मोरे यांचंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी ही देखील आम्हाला विश्वजित अनंत मोरे यांच्या वतीने देण्यात आली. सर्वांचं मनापासून आभार. आणि इथे सामना झाला फिनिश. अभिनंदन टीम निलेशभाई प्रतिष्ठान ग्रीष्म 11 जय बजरंग गोरसे या संघानं सामना जिंकला. हार्ड लक टीम घाटला बॉयज 11 घाटला आणि सामन्याचा सामनावीर सूरज केने ठरलाय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स तुम्ही पाहिलात तर सूरज केने ठरलाय या